नमस्कार सर्वांचे कथा लेखन मराठी स्टोरी या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे रहस्य आणि लेखक आहेत हर्षद. जर याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज परत 3 वाजून गेले पण हरीला झोप नाही लागली. असं म्हणतात की माणूस प्रेमात पडला की त्याला झोप लागत नाही किंवा तो काय विचार करत असेल की त्याला झोप लागत नाही. पण हरीचं असं काही नव्हतं. हा त्याची बायको माहेरी गेली होती पण त्याने तिला स्वतःच हट्ट करून पाठवलं होतं. त्याला कुठल्या वस्तूचा दुःख पण नाही. मग नेमकं त्याला झोप का नाही लागत? झोप न लागण्याच्या मागे एक कारण हे पण आहे की रात्री एक आधी आत्मा आपल्याला बघत असेल किंवा कोणीतरी आपल्याला स्वप्नात बघत असेल म्हणूनही झोप लागत नाही. हरीच्या याच्यात दोन्ही येतं. त्याची बायको माहेरी जाऊन पण त्याला झोपू देत नव्हती कारण ती हरीला तिच्या स्वप्नात पाहत होती. तेच एक आत्मा पण हरीला 2 दिवसापासून सारखं बघत होतं. रात्रीच्या वेळी हरी बेडवरून उठला आणि बाल्कनीमध्ये गेला. भेंडी, झोप का लागत नाहीये यार? हरीने सिगारेट पेटवली आणि सिगारेट पिता पिता तो बाल्कनीमध्ये थांबून खाली बघत होता. त्याच्या बाल्कनीतून त्याने पाहिलं, रस्त्यावर एकही गाडी नाही. पूर्ण सामसूम. असणार तरी कशी? रात्रीचे 3 वाजून गेले होते. पण तेव्हाच समोरून एक गाडी आली आणि त्याच्या बिल्डिंगच्या इथे येऊन थांबली. काही क्षणानंतर गाडीचं दार उघडलं पण गाडीत कोण बसलं नाही ना कोणी उतरलं. हरीला काय कळलं नाही. तो विचार करत होता तितक्यात गाडी चालू झाली आणि पुढे जाऊन गाडीचा ॲक्सिडेंट झाला. गाडी रस्त्याच्या मध्ये असलेल्या डिवायडरला लागून पलटली. हे बघून हरीने पटकन सिगारेट फेकली आणि खाली गेला. पण खाली जाऊन बघितलं तर काहीच नव्हतं. सगळं एकदम ठीकठाक होतं. हे बघून हरी आश्चर्यचकित झाला की आत्ताच तर मी बघितलं होतं की गाडी पलटली. हरी परत बिल्डिंगच्या आत आला आणि त्याने चौकीदाराला उठवलं. काका, ओ वॉचमन काका. चौकीदार झोपेतून उठला. हां साहेब बोला की. चौकीदार म्हणाला. आता इथे एक गाडी पलटली ना, तुम्ही आवाज नाही का ऐकला? कुठे गेली ती गाडी? हरीने चौकीदाराला विचारले. गाडी? कुठे काय? इथे तर काही नाही आहे. वॉचमनने उठून इकडे तिकडे पाहत म्हणाले. अच्छा, तुम्ही 402मध्ये राहायला आला तेच ना? चौकीदाराने विचारलं. हो बरोबर, पण मी बघितलं गाडी पलटली. मी माझ्या डोळ्याने पाहिलं. मी म्हणालो. पाहिलं असेल. तुमच्या आधी पण इथं जो कोण राहायचा त्याच्यासोबत पण असंच होत होतं. म्हणून तो घर सोडून गेला. आता तुम्ही आले. देवा, तूच कर काहीतरी. सर काही नाही आहे. जावा, झोपा जाऊन तुम्ही. हरीला हे ऐकून खूप विचित्र वाटलं. पण हरी वॉचमनला काही बोलला नाही आणि परत घरी आला. बेडरूममध्ये येताच त्याने पाहिलं की रूममध्ये सगळं विस्कटलेलं. उशी खाली पडली होती. चादर पण बेडवरून कोणी खेचून काढायचा प्रयत्न केला असं दिसत होतं. हे कसं झालं? हरीने आधी सगळं नीट केलं. मग त्याने परत सिगारेट पेटवली आणि बोलला. भेंडी, काय प्रकार आहे हा? काय होतंय हे सगळं? हरी असं म्हणत परत बाल्कनीमध्ये गेला तेव्हा त्याने पाहिलं की तीच गाडी बिल्डिंगच्या गेटसमोर थांबली होती. हे बघून हरीला भीती वाटायला लागली. त्याचे हात थरथरायला लागले. हरीने पुढे काहीच विचार केला नाही आणि तो बेडवर जाऊन झोपला, चादर ओढून. पण भीतीमुळे त्याला झोप काही लागत नव्हती. हरी नुसता थरथरत होता भीतीमुळे. तेव्हाच हरीला एका मुलीचा हसण्याचा आवाज आला. हरी आवाज ऐकून घाबरला पण तरी हिम्मत करून उठला आणि बघण्यासाठी बाहेरच्या खोलीत आला. हरी जसाच तिथे आला त्याने पाहिलं ते पाहताच त्याच्या अंगाला शहारे फुटले. भीतीमुळे त्याची बोबडी वळत होती. त्याला बोलायलाही जमत नव्हतं. हरीच्या समोर एक मुलगी उभी होती. दिसायला अगदी सुंदर. कमरेपर्यंत येत होते तिचे तेवढे मोठे केस आणि चेहऱ्यावर साक्षात चंद्राचा तेज उजळून आला जणू. अगदी रूपाची सुंदरी अशी ती दिसत होती. पण इतक्या रात्री ही पोरगी घरात कशी काय? हरी हेच विचार करत होता. तिला हाक मारायला गेला तेव्हा एकदम ती मुलगी बोलली. श्श, काय बोलू नको, नाहीतर त्यांनी ऐकलं तर मला जावं लागेल. हे ऐकून हरीची अजून टरकली. तसंही त्याला काय बोलता येत नव्हतं. हरीचा घसा सुकला. घामाने पूर्ण शरीर भिजलं. पण मग ती मुलगी हरीच्या जवळ आली आणि बोलली. घाबरतोय काय? मी काय केलं का तुला? तू 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 आहेस कोण? बोलताना हरीची बोबडी वळत होती. स्वरा नाव आहे माझं. तू भूत आहेस? तू इथे काय करते? मला मारायला आली आहेस का? हो, तुला मारायला आली आहे. असं बोलून स्वरा जोरजोरात हसायला लागली आणि हरीची
बेकार फाटली. हरी पटकन बेडरूममध्ये पळाला आणि दार बंद करून बेडवर जाऊन चादर घेऊन झोपू गेला. पण हळूच हरीची चादर खेचली गेली. हरी झटकन उठला. बघतोय तर स्वरा समोर थांबली होती. किती घाबरतो तू, जरा शांत हो, स्वरा म्हणाली. अरे काय बापाचं राज आहे का, शांत हो. हे असं कोणाचंही घरी येता तुम्ही भूत लोक, अशी थोडी सिस्टीम ठेवा ना. एकतर मी घरी एकटा आहे, बायको पण नाही माझी. देवा, मी का पाठवलं सोनूला माहेरी. ए सोनू, हरी अडकत अडकत जसं तसं बोलत होता. बघ, मला तुला घाबरायचं नाही, बस माझं ऐकून घे जरा. तुझ्या आधी पण इथे एक मुलगा राहायला आला होता. मी त्याला पण सांगायचा प्रयत्न केला, पण तो घाबरून घर सोडून निघून गेला. बरोबर केलं त्याने, मी पण जातो घर सोडून. माझी सोनू. हरी रडायला लागला. हरी शांत हो, घाबरू नकोस, बस ऐक माझं, स्वरा रागात बोलली. हरी एकदम शांत झाला. हरी बघ, माळ्यावर पाणीच्या टाकीखाली ना एक पत्र आहे आणि त्या पत्रासोबत एक नक्षा आहे. मग मी काय करू, हरी म्हणाला. हरी, तो नक्षा घे आणि गुजरातला जा, गिरनारच्या जंगलात. जर त्या नक्षाच्या मार्गावर गेलास ना तर तुला शेवटी इतके पैसे भेटेल की तुझी 7 पिढी इथे बसून खाऊ शकेल. हरीने हे ऐकताच विचार केला, पण तो बोलला, मी का जाऊ जंगलात, मला काही झालं तर, आणि कोणाला माहीत तिथे खरंच पैसे आहेत की नाही. हरी ऐक, माझा विश्वास कर, मी खरं बोलते, स्वरा म्हणाली. मग स्वतः जाऊन घे ना, तुला तर तिकीट पण काढावी नाही लागणार. गायब होऊन पटकन जा आणि पैसे घेऊन ये, जा फुरफुर. हरी असं म्हणत तिला हकलायला लागला. जोक मारतोय तू, गपचूप ऐकतो की मी माझ्या रूपात येऊ. स्वरा थोडं चिडली हरीवर. ए नको नको ताई, ए सोनू, कुठे अडकलो मी, हरी अगदी भीतीमुळे रडत म्हणाला. हरीने, मस्करीत नको घेऊस हे, खरंच जातो नक्षा घेऊन, मी आहे तुझ्यासोबत, बस जा. ठीक आहे ताई, जातो मी, पण सकाळी. आता कृपा करून जावा तुम्ही, पाया पडतो मी. सकाळी उठून तो नक्षा बघ, हरी. हो ताई, बघतो, हरी स्वराला म्हणाला. एवढं बोलून स्वरा गायब झाली आणि हरीने सुखाचा श्वास घेतला. परत तर नाही ना येत भेंडी, मी स्वप्न तर नाही ना बघत. हरीने स्वतःला चिमटा काढला. हरी फार घाबरला होता. आई शपथ, स्वप्न नाही आहे. चायला दुखलं, नक्षा गेला खड्ड्यात. सकाळ होताच सोनूकडे जातो मी, हरी मनातच बोलला आणि चादर ताणून झोपून गेला. सकाळ होताच हरी त्याच्या सासूच्या घरी निघून गेला, सोनूकडे, त्याच्या बायकोकडे. निदान 2 दिवस तिथं राहून तो सोनूला घेऊन परत त्याच्या घरी आला. हरीला घरी यायची अजिबात इच्छा नव्हती, पण दुसरा काही मार्गही नव्हता. सोनूला घेऊन घरी आला. रात्र झाली, सोनू झोपली होती, पण हरीला काही भीतीमुळे झोप लागत नव्हती. तेव्हाच हरीला हसण्याचा आवाज ऐकू आला. हरीने पटकन सोनूला उठवलं. सोनू, सोनू उठ बघ, हसण्याचा आवाज येतोय. सोनू झोपेतून उठली. काय हरी, झोप ना. अरे ए बाई, उठ ना, बघ आपल्या बाहेरच्या खोलीतून हसण्याचा आवाज येतोय, हरी सोनूला म्हणाला. कुठे काय हरी, मला तर काही ऐकायला येत नाहीये, सोनू म्हणाली. सोनू, येतोय तू, बघ ना एकदा. सोनू, येतोय ग, बघ ना एकदा. सोनू रागात उठली आणि बाहेरच्या खोलीत गेली. हरी बघ, कुठे काय आवाज येतोय, कोणी नाही आहे इथे. हरी हळूहळू सोनूजवळ आला. हो, कोणाचा नाही आहे. सोनू हरीकडे रागात बघत होती. हरी सोनूला काहीतरी बोलायला जात होता, तितक्यात सोनू म्हणाली, मी जाते झोपायला, आणि जर आता मला परत उठवलं ना तर इथं कोण हसते ते जाऊ दे, पण तू रडशील हे मात्र नक्की. ते तर लग्न झालं तेव्हापासून रडतोय, हरी गालातल्या गालात हसत बोलला. काय काय बोललास, देवा उचल मला. सोनू जाऊन झोपली. हरी पण बेडरूममध्ये झोपायला जातच होता, तितक्यात त्याला आवाज आला. हरी. हरी आवाज ऐकताच घाबरला आणि धावत बेडरूमकडे पळाला, पण बेडरूमचं दार बंद झालं. हरी जोरजोरात सोनूला हाक मारत होता. हरी कशाला एवढं ओरडतोय, तिला काहीच ऐकू जाणार नाही, स्वरा म्हणाली. ए बघ ताई, माफ कर मला, माझी आधीच जाम फाटते यार, हरी म्हणाला. हरी, तुला मला बघून वाटतं का की मी तशी भूत आहे, तुझा जीव घेईन अशी भूत आहे मी म्हणून, स्वरा त्याला म्हणाली. हा म्हणजे नाही, तशी दिसायला टवका आहेस, म्हणजे चांगली आहेस, पण आहेस तर भूत ना शेवटी. हरी अगदी रडण्याच्या पाळीवर आला होता. स्वरा 1 मिनिटासाठी हरीकडे चक्क नजरेने पाहत होती. सोड, टवका म्हटलास म्हणून थँक्स, पण बघ आता ऐक, प्लीज माझं काम कर यार, त्यात तुझा पण फायदा आहे.
स्वरा म्हणाली. मला एक सांग, तू माझ्या मागे लागली आहेस ठीक आहे, माझा फायदा आहे, पण त्यात तुझा काय फायदा आहे? हरीने स्वराला विचारले. स्वराने थोडा विचार केला आणि मग ती बोलली. हरी ऐक, बिल्डिंगच्या गच्चीवर चल, मग मी तुला सगळं सांगते तिथं. ए नाही, मी नाही येता कुठे. हरी नुसताच घाबरला होता. ऐक ना, चल प्लीज चल. हरी ऐकत नव्हता. तेव्हाच स्वरा जोरात ओरडली. चल म्हटलं ना. बरं ठीक आहे, येतो, पण बघ हां, तू भूत आहे तशी माझी बायको पण कमी नाही. मला काय झालं ना तर ती तुला सोडणार नाही. झालं, आता जाऊया, स्वरा म्हणाली. देवा, काय हे सगळे भूतनी माझ्याच नशिबात का टाकलेस तू? घरात एक ती बाई आणि आता ही एक बाई. हरीला खूप भीती वाटत होती. हरी स्वरासोबत गच्चीवर आला. बघ हरी, आता मी जे काय सांगते ते नीट ऐक. 2 महिन्याआधीची गोष्ट आहे. माझी बहीण गायत्री खूप लाडकी आहे माझी. खूप मेहनतीने मी तिला शिकवलं आणि सगळं चांगलं चालू होतं. तेव्हाच तिला वन विभागात नोकरी लागली आणि तिला गुजरातच्या गीर या जंगलात कामासाठी जावं लागलं. सगळं चांगलं चालू होतं. ती मला तिथून पत्र पाठवायची आणि मीही तिला पत्र पाठवत असे. पण एक दिवस मला दुपारी तिचं पत्र भेटलं. मी ते उघडून पाहतच होती तितक्यात मला नेण्यासाठी गाडी आली आणि मी ते पत्र बॅगेत ठेवलं आणि गाडीत बसली. गाडीत बसल्यावर मी तो कवर उघडला. त्यात एक नक्षा होता आणि सोबत एक पत्र. ताई, काय सांगू तुला, आज मी काय बघितलं. इथं ना ताई, खूप मोठा झोल चालू आहे. आणि आज जेव्हा मी माझ्या टीमसोबत विश्लेषणसाठी जंगलात फिरत होती ना, तेव्हा आम्ही त्यांना बोलताना ऐकलं. आता आम्ही ठरवलं आहे की उद्या जाऊन त्यांना हे काम करताना पकडू. ताई, एक माहीत आहे का तुला, जेवढे पैसेबद्दल हे लोक बोलत होते ना, तितके पैसे जर चुकून भेटले ना, मग आयुष्यभर काम करायची गरज नाही. मी ना तुला या पत्रासोबत एक नक्षा पाठवत आहे. असंच बनवलं आहे मी ते, ती जागा लक्षात ठेवण्यासाठी. पुढे जेव्हा मी म्हातारी होईल ना, तेव्हा परत येईल हा नक्षा घेऊन इथे खजाना शोधायला. पत्र वाचून मी परत बॅगेत ठेवलं आणि इथे आली. साहिल माझी वाट पाहत होता. मी जेव्हा बाथरूममध्ये गेली तेव्हाच साहिलने माझ्या बॅगेतून ते पत्र काढलं आणि वाचलं. जेव्हा मी बाहेर निघत होती तेव्हा त्याने ते माझ्या भीतीने पत्र आणि तो नक्षा परत बॅगेत ठेवून दिला. मला बाहेर आल्यावर कळलं की त्याने माझी बॅग चेक केली आहे, पण मी काय बोलली नाही. त्याची ती नेहमीची सवय होती. मी येऊन साहिलकडे बसली. वेळ निघून गेला. नेहमीप्रमाणे रात्र झाली आणि साहिलने मला विचारलं, स्वरा, गायत्री कुठे गेली आहे? अरे, ती वन विभागात काम करते ना, मग गेली आहे जंगलात. तिथे तिथल्या प्राण्यांना वाचवण्यासाठी वगैरे भरपूर करतायत ते लोक. वरतून जंगलातून कुठे आयुर्वेदिक झाडं वगैरे ते सगळं सोड ना, पण तू आज अचानक गायत्रीबद्दल का विचारतोय? कारण की मी तो पत्र वाचला आणि नक्षा पण बघितला. तो मला म्हणाला, साहिल तू बघ, महत्त्वाचं हे आहे की त्यात तिने लिहिलं आहे पैशांबद्दल आणि मला ते पैसे हवे आहेत. स्वरा, विचार कर, तुझ्या बहिणीने तुला नक्षा का पाठवला? कारण की आपण जाऊन तिथून ते पैसे आणू. साहिल, पण काय यार, विचार कर. परत तुला पण पैशांची गरज आहे. जर एकदा पैसे भेटले तर तुला पण हे असलं काम करायची गरज नाही. जस्ट थिंक अबाउट इट. साहिलचं बोलणं ऐकून मी थोडा विचार केला, पण शेवटी मी त्याला नाही म्हटलं. पण साहिलने माझ्यासोबत जबरदस्ती केली आणि आमची आपसात मतभेद झाली. त्यातच मी साहिलच्या डोक्यात काचेचा ग्लास मारला आणि तो बेशुद्ध पडला. मी घाबरून तिथून धावत खाली आली आणि ड्रायव्हरला फोन करून बोलावलं. पण माझं फुटकं नशीब, गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि मी पण एक चांगलं होतं. मला माहीत होतं की साहिल आता काय मला सोडत नाही. म्हणून मी निघायचा आधी तो नक्षा आणि पत्र तिथे वर माळ्यावर टाकून दिलं. साहिलला सकाळी कळलं की मी मेली. त्याने तो नक्षा शोधला पण त्याला तो भेटला नाही. पण त्याला नेमकं माझ्या बहिणीबद्दल माहीत होतं, म्हणून त्याने तिथे त्याच्या माणसांना पाठवलं. हरी, माझ्या बहिणीला त्याने कुठेतरी लपवून ठेवलं आहे, तिथे जंगलात कुठल्या तरी गुफामध्ये. प्लीज माझी मदत कर. हरीने सगळं शांतपणे ऐकून घेतलं. मग तो बोलला, एक मिनिट, तू तर भूत आहेस, मग तू स्वतः का वाचवत नाहीस तिला, म्हणजे तुझ्या बहिणीला? हे जर शक्य झालं असतं तर मी केलं असतं हरी, पण समज, प्लीज माझी मदत कर. बघ, आधी ना मी बायकोला विचारतो मग तुला सांगतो. पण मला एक सांग, तुला घरात बोलायला काय अडत होतं? इतक्या रात्री मला तू इथे का आणलंस? कारण की तुझ्या घरात कॅमेरे लागले आहेत. काय कॅमेरे? माझ्या घरात? कोणी? साहिलने. तुला घर विकण्याआधी साहिलने घर एक फॅमिलीला भाड्यावर दिलं होतं. मी तेव्हाही त्या मुलासोबत बोलण्याचा प्रयत्न केला होता,
पण नेमका तो घाबरून घर सोडून गेला. साहिलला त्याने जाताना सगळं सांगितलं जे काय त्याच्यासोबत घडलं आणि साहिलला खात्री झाली की परत जर कोण राहायला आलं तर मी परत असं करेन. म्हणून त्यांनी तुला घर विकण्याआधी घरात सगळीकडे कॅमेरे लावलेत. च्या मारी, म्हणजे माझी बायको मला मारते ते पण रेकॉर्ड झालं असेल, हरी म्हणाला. स्वरा रागात हरीकडे बघायला लागली. हरी, काय बोलतोय तू? तेवढंच नाही पण बरंच काय रेकॉर्ड झालं असेल. काय म्हणतेस तू? याच्या आईला सोडणार नाही मी याला, हरी म्हणाला. हरी, चुकून पण जर तू त्याला या विषयात बोललास तर तो तुला आणि तुझ्या बायकोला मारून टाकेल, स्वरा म्हणाली. मारून टाकेल म्हणजे काय, हलवा आहे का? हरी घाबरत म्हणाला. हो, त्याच्यासाठी मारणं हे हलवा आहे, म्हणून बोलते. मी जे सांगते ते कर, स्वरा त्याला म्हणाली. अच्छा, आणि जर मी नाही केलं तर, हरी म्हणाला. तर मग मी तुला मारून टाकेल, स्वरा म्हणाली. हरी हे ऐकताच स्वराकडे भीतीने बघायला लागला. स्वरा अगदी रागात हरीला पाहत होती. देवा, कुठे फसलो मी? त्याला काय बोललो तर तो मारून टाकेल आणि हिचं नाही ऐकलं तर ही मारून टाकेल. काय करू काय देवा मी आता, हरी मनात म्हणाला. हरी एकदम फसला होता. त्याला नेमकं सुचत नव्हतं की आता पुढे काय करावं. स्वरासोबत बोलून हरी घरी येऊन बेडरूममध्ये जाऊन झोपला. तो झोपायचा प्रयत्न करत होता पण त्याला झोप लागत नव्हती. इथं सोनू गाढ झोपेत होती. बघा, इथं नवरा कुठे आहे, काय करतोय, बाईला काहीच पडली नाहीये, मस्त झोपली आहे, हरी मनात म्हणाला. विचार करता करता हरीही झोपी गेला. सकाळी अलाराम वाजला पण हरीला खूप झोप येत होती म्हणून त्याने अलाराम बंद केला आणि तो परत झोपला. तेव्हाच, अहो जायचं नाही का ऑफिसला, सोनू त्याला म्हणाली. हरीने काय उत्तर दिलं नाही. तो तसाच झोपून होता. सोनू आता आत आली. काय ऐकताय की नाही, म्हणत सोनूने हरीच्या डोक्यावर हात ठेवला. अरे, हरीचं डोकं खूप तापलं आहे, अंग पण गरम आहे. नको, असू देत, झोपू देत, सोनू असं म्हणत हरीसाठी चहा ठेवायला गेली. तिने हरीला उठवलं नाही. पण सोनू काय परत आली नाही. दुपारचे 12 वाजले तेव्हा जाऊन हरीला जाग आली. हरी उठून सोनूला हाक मारत होता पण सोनू काय आली नाही. शेवटी हरी कंटाळून बाहेर आला. बाहेर येताच त्याने पाहिलं की सोनू समोर खुर्चीवर बसली होती. तिला रस्सीने बांधलं होतं आणि तिच्या तोंडालाही पट्टी बांधली होती. सोनूच्या बाजूला 2 माणसं हातात बंदूक घेऊन थांबले होते आणि दुसऱ्या बाजूला एक माणूस दुसरीकडे मान करून थांबला होता. हरी हे सगळं बघून टेन्शनमध्ये पडला. पण त्याला खात्री झाली की हे नेमकं साहिलचे लोक असतील. जसं स्वराने सांगितलं, यांनी कॅमेऱ्यामध्ये मला बघितलं असेल तिच्यासोबत बोलताना. हे सगळं काय आहे? कोण आहेत तुम्ही लोक? हरीचा आवाज ऐकताच तो माणूस मागे फिरला. साहिल, हे काय आहे? तुम्ही असं माझ्या बायकोला बांधून का ठेवलं आहे? हरी त्याला म्हणाला. साहिल हरीच्या जवळ आला आणि त्याला मोबाईलमध्ये एक व्हिडिओ दाखवली. व्हिडिओमध्ये हरी एकटाच बडबडत होता असं दिसत होतं. बघ, मी मुद्द्यावर येतो. नक्षा कुठे आहे? साहिलने हरीला विचारले. सोनूला काहीच कळत नव्हतं की नेमकं हे सगळं काय चाललंय. ती विचारत पडली होती की हे सगळं काय चाललंय. नक्षा म्हणजे कसला नक्षा? हरीनेही त्याला विचारलं. बघ, मला सगळं माहीत आहे. गपचूप नक्षा देऊन टाक, नाहीतर तुझी बायको, साहिलने तिच्याकडे बघत म्हटलं. हरी विचार करू लागला की काय करावं. त्याला काही सुचत नव्हतं. बघ, तू खूप साधा माणूस आहे. या सगळ्या भानगडीत नको पडूस. चल, पटापट तो नक्षा मला देऊन टाक, साहिल त्याला म्हणाला. हरीने सोनूकडे पाहिलं आणि मग बोलला. ठीक आहे, देतो मी तुला तो नक्षा. हरी पटकन टेबल घेऊन माळ्यावर चढला आणि त्याने तो पत्र आणि नक्षा शोधून काढला. हरी मनातल्या मनात विचार करत होता की जर त्याने नक्षा साहिलला देऊन टाकला तर स्वरा त्याचा जीव घेईल. पण तरी हरी पटकन खाली उतरला आणि त्याने नक्षा साहिलच्या हातात दिला. नक्षा पाहताच साहिल त्याला म्हणाला. अरे, काय पद्धत आहे? कोणाच्या बायकोला असं बांधून ठेवता का? सोडा तिला, सोडा. साहिलच्या लोकांनी लगेच सोनूला सोडलं. सोनू उठून पटकन हरीला येऊन चिपकली. ती फार घाबरली होती. सॉरी. बघ, माझी तुझ्यासोबत काही दुश्मनी नाही आहे, पण जर तू पोलिसला वगैरे सांगितलंस तर मग ठीक आहे, जातो मी, साहिल त्याला धमकावत म्हणाला. साहिल त्याच्या लोकांना घेऊन तिथून निघून गेला. हरी आणि सोनूने सुखाचा श्वास घेतला. साहिल जसाच गेला,
सोनू हरीसमोर रागाने बघायला लागली. सोनू काय झालं? असं असं का बघतीये तू माझ्याकडे? हरी म्हणाला. काय झालं? मला बांधून इथे डोक्यावर त्याने बंदूक ठेवली होती आणि विचारतोय काय झालं? सोनूने विचारलं. हां म्हणजे काय नाही ते ना मी, हरी अडखळत म्हणाला. आता हिला काय सांगू असं हरी मनातल्या मनात बोलत होता. ते ती बंद कर. नीट सांग कसला नक्षा होता तो आणि काय आहे ही सगळी गडबड? सोनूने त्याला विचारलं. हां 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 सांगतो ना, ओरडते कशाला? देवा, रात्री ती भूत आणि सकाळीही. जाऊ कुठे मी? हरी म्हणाला. आता हे बडबड करणं बंद कर आणि तोंड उघडून बोल काहीतरी, सोनू त्याला म्हणाली. हरीने सोनूला सुरुवातीपासून सगळं सांगितलं. साहिलबद्दल, त्या नक्षाबद्दल आणि स्वराबद्दलही. देवा, नेहमी तू काय तरी उपद्व्याप करतच असतोस, सोनू त्याला म्हणाली. मी काय केलं? काल तुला बोलत होतो, आवाज येतो हसण्याचा, ऐकलं कुठे तू? हरी म्हणाला. ए आई, हरी एकदमच ओरडला. स्वरा सोनूच्या मागे थांबली होती. अगदी रागात ती हरीला पाहत होती. हरी स्वराला बघून एवढा घाबरला की त्याच्या तोंडातून आवाजसुद्धा निघत नव्हता. काय झालं आता? गेले ते लोक, आता काय ओरडतोय तू? सोनू त्याला म्हणाली. हरी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या तोंडातून आवाजच निघत नव्हता. तो स्वराला पाहून घाबरला होता. हरी, काय झालं? बोल ना, सोनू त्याला म्हणाली. स्व 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 स्वरा, हरीची नुसती बोबडी वळत होती भीतीमुळे. तो स्वराला बघून जाम घाबरला होता. कुठे? सोनूने विचारलं. तुझ्या मागे. हे ऐकताच सोनू पटकन येऊन हरीला चिपकली. पण स्वरा फक्त हरीलाच दिसत होती. ए बघ, मी काही नाही केलं. हिने मला नक्षा, हिला घेऊन जा, हरी म्हणाला. हरी, काय बोलतोय तू? मी नाही, मला तर काय माहीत पण नाही, मला तर तू दिसत पण नाहीस. हरीने दिला नक्षा. सोनू पण अगदी घाबरली होती. हरी, मी तुला सांगितलं होतं पण तू ऐकलं नाहीस. आता काय माहीत तो माझ्या बहिणीसोबत काय करेल ते, स्वरा म्हणाली. हरी हे ऐकून शांत झाला. तो काय बोलेन त्याआधीच स्वरा गायब झाली. स्वराने हरीला काहीच केलं नाही. स्वरा गेली म्हणून हरीने सुखाचा श्वास घेतला. सोनू आणि हरीच्या मनात भीती घुसली होती. वेळ निघून गेली. रात्र झाली. हरी आणि सोनू झोपले होते पण झोप मात्र दोघांनाही लागत नव्हती. सोनूच्या मनात सारखा स्वरा आणि गायत्रीचा विचार येत होता. तिला गायत्रीची काळजी वाटत होती. साहिल नेमकं गायत्रीसोबत काय करेल? तू कुठे असेल, कशी असेल आणि या सगळ्या विचारामुळे तिला काय झोप लागत नव्हती. तेव्हा सोनू एकदम उठली आणि हरीला बोलली. हरी, मला वाटतंय की आपण स्वराची मदत केली पाहिजे, सोनू हरीला म्हणाली. हे ऐकताच हरी पटकन उठला आणि बोलला. सोनू, तू ठीक आहेस ना? आज बघितलं ना, त्यांच्याकडे बंदूक होती. तो नक्षा काय आहे, कुठल्या जागेचा आहे काय माहीत नाही. वरतून स्वरा भूत आहे, भूत, आत्मा, चुडेल, डायन आहे. दिसते चांगली पण भूत आहे यार ती. आणि तू बोलतेस की त्यांना मदत करायला हवी. हरी, अरे ऐक ना, सोनू त्याला म्हणाली. काय ऐकू? एकदा ऐकलं तुझं, 2 वर्ष झाले भोगतोय, हरी तोंडातल्या तोंडातच बोलला. काय बोललास तू? सोनू त्याला म्हणाली. काय नाही ग, मी बोललो की जरी मदत करायचं म्हटलं तरी कसं करणार? नक्षा तर आता तो घेऊन गेला ना, हरी म्हणाला. हरी, स्वरा तुला बोलली होती ना की तिची बहीण गुजरातला गीरच्या जंगलात गेली होती. मग नक्षा पण तिथलाच असेल. आपण गीरच्या त्या जंगलात जाऊया, म्हणजे आपल्याला काय ना काय सुरावा नक्कीच भेटेल तिथे, सोनू म्हणाली. सोनू, अगं ते जंगल आहे, तिथे वाघ असेल आणि तसेच अनेक जनावरसुद्धा असतील. मी नाही येत, हरी म्हणाला. अरे घाबरतो कशाला? वाघ असेल तर असू दे, मी पण काय वाघापेक्षा कमी आहे का? सोनू म्हणाली. नाही, तू कमी कुठे, तू तर जास्त आहेस वाघापेक्षा, हरी पण तोंडात बोलत होता. काय हरी, तू हे सारखं काय तोंडातल्या तोंडात बोलत असतोस, सोनू त्याला म्हणाली. काय नाही डार्लिंग, ते तुझी तारीफ करत असतो ना मी, हरी पण म्हणाला. हो राहू दे, माहीत आहे किती तारीफ करतो ते, सोनू त्याला म्हणाली. अच्छा, नशीब माहीत आहे तर, हरी पण तिला हसत हसत म्हणाला.
मग हरी जायचं ना आपण? सोनू तिच्या आग्रहावर ठाम होती. हो जाऊया जाऊया, पण आता झोप बाई, रात्र झाली आहे खूप, हरी तिला म्हणाला. सकाळ होताच हरीने गिरनारला जाण्यासाठी तिकीट बुक केली आणि रात्री हरी सोनूला घेऊन पूर्ण तयारीसोबत गिरनारला जाण्यासाठी निघाला. ते लोक रेल्वे गाडीत बसले असतील आणि गाडी चालू झाली. हरी मी खूप खुश आहे, खूप म्हणजे खूपच, सोनू म्हणाली. ही तर अशी खुश होत आहे जसं काय हनीमूनलाच जाते, हरी मनातच बोलला. हरी तिथून उठला, जागेवरून उठला. कुठे जातोय हरी? सोनूने विचारले. बाथरूमला जातोय सोनू. जाऊ मी? हरी म्हणाला. नाही नंतर जा, आधी माझ्यासोबत बस, बघ ना किती मस्त वाटतंय, सोनू त्याला म्हणाली. ठीक आहे, मग झालं तर झालं, होऊ देत, इथेच करतो आता, हरी तिला म्हणाला. काय? सोनू म्हणाली. तेच ते बाथरूम, हरी म्हणाला. हरी हसत हसत म्हणत होता. शी हरी काय, जा बाथरूमला जा, सोनू ओरडून त्याला म्हणाली. काय बाई आहे, आधी प्रेमाने बोललो तर ऐकलं नाही आणि आता ओरडते, हरीही म्हणाला. असं म्हणत म्हणत बाथरूमला तो गेला. परत येताना त्यानं पाहिलं की दारावर स्वरा उभी होती. आधी तर स्वराला बघून हरी दचकला, पण मग हिम्मत करून बोलला. स्वरा, कशी आहेस? जेवलीस का? हरी म्हणाला. भूत जेवतात का? हरी मनातच बोलला. हरी, थँक्यू सो मच, जे तू करतोय माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी. खरंच मी तुझी आभारी राहील त्यासाठी, स्वरा त्याला म्हणाली. ते तर आहे. काय आहे की लहानपणापासून मी म्हणजे असाच आहे, लोकांची मदत वगैरे करत असतो, हरी तिनं म्हणाला. हरी, ज्या मार्गावर तू निघाला आहेस ते दिसतंय तेवढं सोपं नाही आहे, स्वरा त्याला म्हणाली. घाबरवते कशाला यार, हरी म्हणाला. मी तुला सावध करते हरी, पण टेन्शन घेऊ नकोस, मी नेहमी तुझ्यासोबतच असणार आहे, स्वरा त्याला धीर देत म्हणाली. ठीक आहे, पण नक्की राहा सोबत, काय झालं तर वाचव बाबा आधी, हरी पण म्हणाला. हो ना, त्याची काळजी तू करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत नेहमीच, स्वरा त्याला आश्वासन देत म्हणाली. गाडी वेगाने चालत होती. रात्रीचा आरसा जणू एक वेगाचा चित्र बनवत होता. चंद्र कुठे वादळाच्या आत जाऊन लपला होता. सकाळ एक नवीन संदेश घेऊन येणार होती आणि हरीसाठी रहस्याची पहिली पायरी. सकाळी हरी आणि सोनू गुजरातला पोचले आणि पुढे बसने संध्याकाळपर्यंत गीरला पोचले. पोचत खूप उशीर झाला होता, म्हणून ते लोक जवळच्याच एका हॉटेलमध्ये थांबले. सकाळ होताच हरी सोनूला घेऊन वन विभागाच्या ऑफिसमध्ये चौकशीसाठी गेला होता. काय झालं हरी, काय कळालं का? सोनूने विचारलं. नाही यार, काय कळत नाही आहे, हरी वैतागून म्हणाला. का, काय झालं? सोनूने त्याला विचारलं. हे लोक तर बोलतायत की गायत्री नावाची मुलगी कोणीच इथे काम करत नाही आहे, अशी कोण मुलगी मुंबईवरून इथे आलीच नाही म्हणून, हरी सोनूला माहिती देत म्हणाला. काय, हे कसं शक्य आहे? तू नीट विचारलंस ना? सोनूने त्याला विचारलं. अरे हो, नीट विचारलं मी, पण नाहीच म्हणतायत ते लोक, काही कळायला मार्ग नाही, हरी म्हणाला. हरी, आता काय करायचं? पुढे आपण काय करणार आता? सोनू त्याला विचारत म्हणाली. आता काय माहीत, काही कळत नाही आहे, हरीसुद्धा म्हणाला. चल बघूया, पुढे काय ना काय सुचेल तरी, तोपर्यंत फिरूया, ये, हरी सोनूला म्हणाला. हरी सोनूला घेऊन फिरायला लागला. वनात वेगवेगळ्या पशुपक्षी जनावरांना बघून सोनूला मज्जा वाटत होती. हरी प्रत्येक जनावरांचे फोटो काढत होता. दोघं पण खूप आनंद घेत होते त्या वातावरणाचा. गिरवन गुजरातचा एक आरक्षित वन आहे प्राण्यांचा, जे ॲसिस्टिक लॉयन्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. संध्याकाळ झाली. दोघे हॉटेलला परत जात होते. तेव्हाच हरी मध्येच थांबला. काय झालं, थांबलास का? सोनूने विचारलं. काय नाही, चल चालत राहा आणि मी जे बोलतोय ते गपचूप ऐक आणि मागे फिरून बघू नकोस, हरी म्हणाला. हां, पण काय झालं?
काय झालं ते तर सांग, सोनूने विचारलं. सोनू, मी सकाळपासून बघतोय. वन विभागाच्या ऑफिसमधून आलो तेव्हापासून हा माणूस आपला पाठलाग करतोय. नाही नाही, पाठी बघू नकोस, हरी म्हणाला. सोनू मागे वळतच होती तितक्याच हरीने तिला थांबवत म्हणाले. पण पण हा आहे तरी कोण माणूस? सोनू त्याला म्हणाली. अरे बाई, मला काय माहीत, पण हा नक्की आपलाच पाठलाग करतोय. वनात पण जेव्हा आपण फिरत होतो तेव्हा पण हा आपल्या मागे मागेच फिरत होता, हरी शंकेने सोनूला म्हणाला. हरी सोनूला जसं जसं घेऊन हॉटेलवर पोचला आणि त्याने तसा सुखाचा श्वास घेतला. रूममध्ये पोचताच हरीने खिडकीतून लपून बघितलं तर तो माणूस हॉटेलच्या खालीच त्यांच्यावर लक्ष ठेवून थांबला होता. बघ सोनू, तो अजून खालीच थांबला आहे, हरी सोनूला म्हणाला. हो हरी, आता काय करायचं रे? सोनूने काळजीत हरीला विचारले. हा ना, हा नक्की साहिलचाच माणूस असेल. त्याने ह्याला सांगितलं असेल आपला पाठलाग करायला. हरीसुद्धा त्याची शंका व्यक्त करत सोनूला म्हणाला. नाही हरी, हा साहिलचा माणूस नाही आहे, स्वरा म्हणाली. ए ए बाई, काय बाई, तू पण घाबरवते ना? हरी अचानक स्वराला बघून घाबरला. आधी सांग, तू दिवसभर कुठे होतीस? हरीने विचारलं. तू स्वरासोबत बोलतोय का? सोनूने थोडंसं दचकून विचारलं. हो, ही बघ, दिवसभर नंतर हिला एक रात्रच भेटते मला घाबरवण्यासाठी, हरीसुद्धा सोनूला सांगत म्हणाला. हरी, मी दिवसभर तुझ्यासोबतच होती. जेव्हा तू वन विभागात गेला तेव्हा तू वनात फिरत होता तेव्हाही, स्वरा त्याला म्हणाली. बघ स्वरा, इथं काहीतरी गडबड आहे. मी विचारलं ऑफिसमध्ये, तुझी बहीण इथे आलीच नाही असे सांगत आहेत, हरी तिला म्हणाला. नाही हरी, माझी बहीण इथे आली होती, मला माहीत आहे, आणि ती इथेच जंगलात कुठेतरी आहे, स्वरा म्हणाली. कसं शक्य आहे? मग हे वन विभागवाले काय खोटं बोलतायत का? आणि का खोटं बोलत आहे ते? हरी म्हणाला. हो हरी, हे लोक खोटं बोलत आहेत, हे नक्कीच खोटं बोलतायत, स्वरा त्याला म्हणाली. हरी, काय गडबड करतोय? मला पण तर सांग की स्वरा काय बोलतेय, सोनू मध्येच हरीला बोलताना अडवत म्हणाली. अरे गप गप बाई, आधी मला तर कळू दे, हरी चिडून बोलला सोनूला. सोनू रागात हरीसमोर पाहू लागली, म्हणून परंतु हरीने सोनूकडे दुर्लक्ष केलं. हां, म्हणजे ते खोटं बोलतायत का? काय स्वरा? हरीने स्वराला विचारलं. हो हरी, ते खोटं बोलत आहेत, स्वरा म्हणाली. पण त्यांना काय गरज पडली आहे खोटं बोलायची? का खोटं बोलत असतील ते? हरीने स्वराला विचारलं. तेच तर कळत नाहीये ना हरी, ते का खोटं बोलतायत, स्वरा म्हणाली. हरी, हा माणूस जो तुमचा पाठलाग करतोय तो वन विभागातला आहे, तो साहिलचा माणूस नाहीये. आणि आता प्रश्न हाच आहे की तो तुमचा पाठलाग का करतोय? नक्की का तुमचा पाठलाग करतोय, स्वरा म्हणाली. हरीला पण काय कळत नव्हतं की नेमकं काय करावं. तेच स्वराला पण आता काही सुचत नव्हतं. रात्र तशीच निघून गेली आणि सकाळ झाली. सकाळी जेव्हा हरी खाली गेला तर त्याने पाहिलं की तो माणूस तिथेच बसला होता. हरीने त्या माणसावर जास्त लक्ष दिलं नाही आणि तो परत रूममध्ये आला. रूममध्ये आल्यानंतर हरीने सोनूला सगळं सांगितलं आणि काही वेळानंतर हरीच्या रूममध्ये 2 लोक जबरदस्ती घुसले. कोण आहात तुम्ही लोक? सोनूने विचारलं. चूप, जरा पण चूचा केलीस ना तर डायरेक्ट तोंडातच गोळी घालीन, तो माणूस बंदूक दाखवत आणि धमकावत सोनूला म्हणाला. हरी आणि सोनू बंदूक बघून घाबरून एका बाजूला झाले. दोघेही फारच घाबरलेले होते. देवा, काय चाललंय हे? उठसूट कोण येतंय कोण जातंय, पण आजकाल बंदूक दाखवते बस मला, हरी तोंडातच बोलला. क्या रे, तुम लोग इधर को, वो जो लड़की को ढूंढने आए हो, वो कौन लगती है तुम्हारी? काय को फालतू में उसके नाम से मचमच कर रहे हो? देखो, सीधा बोलता हूँ, पहली गाडी पकडो और सीधा वटलो इधर से, तो माणूस त्यांना म्हणाला. असं कसं वटलो? तुला माहीत नाही आमच्यासोबत कोण आहे, हरी म्हणाला. हां, मी बंदूक बघून घाबरणार नाही, मराठा आहे मराठा, काय अंडू पांडू समजली का? सोनू थोडं पुढं येऊन बोलली. सोनू बाळा, थंड घे, मी तुझ्याबद्दल नाही स्वराबद्दल बोलतोय, हरी म्हणाला. हरी, हे काय पण मी काय?
मी पण काही करू शकते, सोनू म्हणाली. ए ए ए काय काय चाललंय? इधर क्या नाटक चल रहा है? हां, तो माणूस ओरडून बोलला. लगता है ये लोग ऐसे नहीं मानेंगे सर. त्यातला दुसरा माणूस त्या पहिल्या माणसाला म्हणाला. हम लोग ऐसे क्या वैसे भी नहीं मानेंगे. माझ्या नवऱ्याला पहिचानता नाही तुम, सोनू म्हणाली. ए काय मला काय फसवतेस? तुला लढायचं तर लढ, मी नाही बाबा लढणार, हरी घाबरत सोनूला म्हणाला. हरी तू घाबरतोस का? विसरलास आपल्याकडे स्वरा आहे, टेन्शन घेऊ नको. तू बोलव, स्वराला बोलव, सोनू म्हणाली. हां, घाबरतो का मी? ए स्वरा थांब, आता दाखवतो तुम्हाला. ए स्वरा, हरी जोर जोरात स्वराला हाक मारत होता. हे सोनू, ही काही येत नाही आहे गं, हरी घाबरला आणि सोनूला म्हणाला. ये लोग ऐसे नहीं सुनेंगे, चल भाई लेके चल इनको, त्यांच्यामधला एक माणूस म्हणाला. हरी स्वराला स्वरा म्हणून ओरडत होता, पण स्वरा काही आली नाही. ती दोन्ही माणसं हरी आणि सोनूला बंदुकीच्या जोरावर खाली घेऊन गेली. खाली जाऊन त्यांनी हरीला आणि सोनूला एका गाडीत बसवलं आणि त्यांच्या डोळ्यांना पट्टी आणि हात बांधून टाकले. आधीच बोललो होतो नको यायला इथं, बघ आता हे आपल्यासोबत आंधळी कोशिंबीर खेळतील, हरी म्हणाला. मला काय माहीत की स्वरा येणार नाही, मी तर तिला चांगली समजत होती, मला काय माहीत चेटकीन निघेल ती, म्हणत सोनूसुद्धा रडायला लागली. तुझ्यामुळे झालं आहे हे, जरा कमी बोलली असती तर काय गेलं असतं तुझं, पण नाही, जिथं चान्स भेटला तिथं बडबड चालू, हरी सोनूला म्हणाला. तू मला ओरडतोय, मी मम्मीला सांगेल बघ आता, सोनूसुद्धा रडत रडत त्याला म्हणत होती. हे देवा, इथं जीव राहणार की नाही स्वतःचं ते माहीत नाही आणि हिला काय बोलू, सोड, हरीसुद्धा मनातल्या मनात म्हणाला. ए चुप बैठो तुम लोग, नाही तो गोली मार दूंगा, तो माणूस त्या दोघांनाही म्हणाला. हरी आणि सोनू दोघंही शांत झाले आता. ते लोक हरी आणि सोनूला एका गुफामध्ये घेऊन आले आणि एका कोपऱ्यात त्यांना नेऊन बसवलं. त्यांच्या बाजूला अजून एक मुलगी बसली होती. तिच्या पण डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती आणि हात पण रस्सीने बांधलेले होते. हरी आणि सोनूची बडबड ऐकून ती बोलली. कोण आहात तुम्ही लोक आणि का भांडतायत का? काय झालं? नवरा बायको, हरी म्हणाला. ते ठीक आहे, नवरा बायको आहेत ते कळालं, पण तुम्ही भांडताय का? ए हरी, ही मराठी बोलते, सोनू म्हणाला. हा यार, आधी तू सांग, तू कोण आहेस बरं, हरीने विचारलं. मी गायत्री आहे, आणि तुम्ही लोक? हरी गायत्री, सोनू एकदम आश्चर्यचकित होऊन बोलली. हां, सोनू गायत्री, हरीसुद्धा म्हणाला. हरी आणि सोनू हे दोघेही गायत्रीला बघून खुश झाले. तुम्ही ओळखता का मला? गायत्रीने त्या दोघांकडे बघून विचारलं. हो, तुलाच तर वाचवण्यासाठी इथपर्यंत आलो आहोत आम्ही, हरी म्हणाला. खरंच? तुम्हाला ताईने पाठवलं आहे ना? गायत्री म्हणाली. हो, असंच समजून घे, हरी म्हणाला. ताई कुठे आहे? गायत्रीसुद्धा उत्सुकतेने विचारत होती. तुझी ताई? हरी तिला सांगणारच होता तितक्यात सोनू मध्येच त्याला थांबवत बोलली. हां, ताई पण आहे तुझी, येईल ती पण, सोनू म्हणाली. तू तू खोटं का बोलतेस तिला? हरी तिला म्हणाला. गप तू, सोनू म्हणाला. काय तुम्ही परत भांडण सुरू केलं का? गायत्री त्या दोघांना बघत म्हणाली. नाही नाही, गायत्री, इथून बाहेर निघायचं काही चान्स आहे का? हरीने विचारले. नाही नाही माहीत मलाच या लोकांनी 10 दिवसापासून इथे बांधून ठेवलं आहे, गायत्री सोनू आणि हरीला म्हणाली. काहीतरी रस्ता असेल ना गं पण निघायचा, कुठेतरी, सोनू तिला विचारत होती. नाही माहीत, मला काही माहीत नाही, गायत्री म्हणाली. ठीक आहे, आता आम्ही आलोय ना, आपण काहीतरी रस्ता शोधूया आणि निघूया इथून, हरी तिला म्हणाला. हरी, सोनू आणि गायत्री विचार करत होते की तिथून कसं निघायचं, कसं निघूया तिथून, आणि तेव्हाच तिथे स्वरा आली. स्वराने हरीच्या डोळ्यावरची पट्टी खोलली आणि हातही खोलले. स्वरा, आता आलीस तू? खूप चांगलं फसवलं यार तू, हरी तिला थोडंसं वैतागून म्हणाला. काय ताई आली? ताई कुठे? गायत्री एकदम उत्सुकतेने बोलली. हरी शांत हो, आवाज करू नको, आधी गायत्री आणि सोनूला सोडव आणि निघ इथून, स्वरा म्हणाली. नंतर बघूया काय ते, स्वरा त्याला म्हणाली. हरीने पटकन गायत्री आणि सोनूच्या हातातली रस्सी सोडली.
ताई, ताई कुठे आहे? गायत्री परत म्हणाली. हां, ताई सोबतच आहे. तू चल बरं आधी, हरी गायत्रीला म्हणाला. हरी सोनू आणि गायत्रीला जसंच्या तसं गुफेच्या बाहेर घेऊन आला. स्वरा हरीला रस्ता दाखवत होती. हरी स्वराच्या मागे चालत होता. सोनू आणि गायत्री हरीच्या मागे. चालता चालता ते लोक खूप पुढे निघून गेले. थांब इथेच, इथे ते लोक येणार नाही, स्वरा म्हणाली. थांब इथे, हरी म्हणाला. बरं आहे. बरं, मी खूप थकली. आता काय माझ्यात हिंमत नाही बाबा चालायची, सोनू असं म्हणत खाली बसली. माझी पण. हरी पण तिथेच बसला. दोघंही फार दमले होते. हरी, ताई कुठे आहे? तू तिला तिथं सोडून आलास का? गायत्री पुन्हा म्हणाली. गायत्री सारखं तिच्या ताईबद्दल विचारत होती. शेवटी हरीने सोनूला सगळं सांगितलं. गायत्री सगळं ऐकल्यानंतर रडायला लागली. हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. मी उगाच तो नक्षा पाठवला, गायत्री रडत रडत म्हणाली. सोनूने गायत्रीला समजावलं आणि शांत केलं. हरी, ताई, ताई आता इथे आहे का? सांग ना, ती आहे इथे? गायत्रीने उत्सुकतेने विचारलं. हो, तुझ्या समोरच थांबली आहे ती, हरी म्हणाला. ताई प्लीज यार, सॉरी मला माफ कर, गायत्री रडत रडत म्हणाली. हरी, तिला सांग रडू नको. जे झालं ते झालं, त्याला आता आपण काही करू शकत नाही, स्वराही म्हणाली. हरीने गायत्रीला समजावले. गायत्री आता शांत झाली. हरी, तिला विचार त्या नक्षाचं रहस्य काय आहे? स्वराने हरीला विचारायला सांगितलं. हां गायत्री, आता सांग, हे लोक कोण आहेत? कशासाठी तुला असं बांधून ठेवलं होतं? त्या नक्षामागचे रहस्य तरी काय आहे? हरीने गायत्रीला विचारले. जेव्हा मी इथं आली तेव्हा मला फील्डवर्क दिलं होतं. एक दिवस जेव्हा मी माझा कोवर्करसोबत इथे वनात काही झाडांचं निरीक्षण करत होती तेव्हाच आम्हाला काही लोक दिसले. आम्ही त्यांचा पाठलाग केला आणि पाठलाग करत आम्ही त्या गुफाजवळ पोचलो. मी जेव्हा आतमध्ये लपून पाहिलं तर तिथे खूप सारे मोठे मोठे बॉक्स होते ज्यात सोन्याची बिस्किटं होती. ही बातमी मी जाऊन माझ्या सरांना सांगितली. त्यांना म्हटलं की ठीक आहे, ते लोक नक्कीच आतंकवादी किंवा नक्षलवादी असतील. आम्ही काहीतरी कारवाई करू. त्या दिवशी मी खूप खुश होती की मी एवढं मोठं काम केलं. मी तर मोठे मोठे स्वप्न बघत होती की आता माझं पेपरमध्ये नाव येईल, असं तसं. मला झोप लागत नव्हती, म्हणून मी बसल्या बसल्या त्या जागेचा एक नक्षा तयार केला आणि तो ताईला पाठवला. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी लेटर पोस्ट करून ऑफिसमध्ये आली तेव्हा मला सरांनी सांगितलं की तुझं प्रमोशन झालं आहे, तुला आता इथेच बसून काम करायचं आहे. मी त्यांना जेव्हा त्या लोकांबद्दल विचारलं तर सरांनी सांगितलं की त्याचं काय ते मी बघतो. बरेच दिवस निघून गेले, पण मी सरांना रोज विचारायची, पण नेहमी एकच उत्तर भेटायचं, कामावर लक्ष दे, ते मी बघून घेईल. पण एक दिवस दुपारी ऑफिसमध्ये मी त्या माणसाला बघितलं ज्याला मी त्या गुफामध्ये पाहिलं होतं. तो आमच्या सरांसोबत त्याच सोन्याची तस्करीला घेऊन काहीतरी बोलत होता. मला हे जाणून खूप दुःख झालं की सर पण त्यांच्यासोबत मिळून काम करत आहे आणि हेच कारण होतं की ह्याच्याबद्दल कधी कोणाला कळलं नाही. पण मी गप्प बसली नाही. मी दुसऱ्याच दिवशी त्या गुफावर गेली इथल्या फॉरेस्ट ऑफिसरला घेऊन, पण तो त्याचाच माणूस निघाला आणि त्यांनी मला तिथे बंदक बनवून एका कोपऱ्यात टाकून दिलं. अच्छा, तर असं आहे होय, हरी म्हणाला. पण मग आपण ह्यांना असंच सोडू शकत नाही ना, सोनू म्हणाली. एकदा इथून निघालो की बस, मग त्यांना दाखवूया आपण, हरी म्हणाला. असं बोलता बोलता रात्र झाली. हरी, मला खूप भीती वाटते, आपण फटाफट निघूयात का इथून? सोनू खूप घाबरली होती. ती हरीला म्हणाली. नाही, रात्र झाली आहे, आता अंधारात आपल्याला रस्ता मिळणार नाही आणि जनावरांची पण भीती आहे, गायत्री म्हणाली. आता आपण नाही जाऊ शकत, खूपच रात्र झालेली आहे. मग तुझं काय म्हणणं आहे, इथेच थांबायचं? हरी म्हणाला. हो, वनाच्या या भागात जनावरं खूप कमी येतात, मग काळजी करायची गरज नाही, आपण रात्र इथंच काढू शकतो, गायत्री म्हणाली. आपल्याला इथेच थांबावं लागेल आजची रात्र, आणि जर चुकून एखादं जनावर आलं तर? सोनू घाबरत घाबरत म्हणाली. तर मी आहे ना, मी वाचवेन तुम्हाला, स्वरा म्हणाली पटकन. गप, मला तर तुझ्यावर भरोसा राहिलाच नाहीये, हरी अगदी चिडून स्वराकडे बघत म्हणाला. हरी, मी आहे ना, विश्वास ठेव, स्वरा पुन्हा म्हणाली. नाही,
ही वेळेवर गायब होते. माहीत आहे मला, हरी म्हणाला. हरी, ताई आता असं नाही करणार, मी सांगते ना, ती नाही करणार असं, गायत्री स्वराची बाजू घेत म्हणाली. हो हरी, इथेच थांबूया, दुसरा काय पर्याय पण नाही आहे आता आपल्याकडे, सोनू हरीला म्हणाली. बरं ठीक आहे, थांबूया इथेच, आता काय करणार, पर्यायही नाही दुसरा, हरी म्हणाला. सोनू समोर जाऊन एका झाडाला टेकून बसली. तेच हरी आणि गायत्री पण तिथे जाऊन बसले. थोडा वेळ नंतर तिघं झोपले. अचानक रात्री हरीला सिंहाच्या गर्जनाचा आवाज ऐकू आला. हरी घाबरून उठलं. बघितलं तर स्वरा समोरच होती. काय नाही हरी, झोप, मी आहे, स्वरा अगदी प्रेमाने त्याला म्हणाली. स्वरा तिथेच होती. पण हा आवाज कसला आहे, हरी घाबरत घाबरत म्हणाला. कसा आला म्हणजे, आता जंगलात काय तुला गाणं ऐकू येणार आहे इतक्या रात्री, स्वरा म्हणाली. हो, हां रे, ते पण आहे, तू जाऊ नकोस हा, थांब इथेच, हरी तिला म्हणाला. हो, इथेच आहे मी, तू झोप बरं, झोप शांतपणे, स्वरा म्हणाली. हरी झोपला. सकाळ झाली. हरी जसाच उठला त्याने पाहिलं की समोर साहिल थांबला आहे, हातात बंदूक घेऊन त्याच्या 3 माणसांसोबत. हरीने पटकन गायत्री आणि सोनूला उठवलं. सोनू आणि गायत्री दचकल्या साहिलला बघून. साहिल इथे कसा काय, तिघेही त्याच्याकडे बघत होते. मी तर तुला खूप साधा समजत होतो, पण इथपर्यंत आलास तू, साहिल हरीकडे बघत त्याच्याकडे पाहत त्याला म्हणाला. स्वरा, हरी स्वराला हाका मारू लागला. स्वरा कुठे गेली, त्याला कुठेही स्वरा दिसत नव्हती. हरी काय करतोय, सोनू म्हणाली. स्वराला बोलवते, अजून काय करणार आता आपण, हरी म्हणाला. ही कोण आहे तुमच्यासोबत, साहिलने विचारलं. ही ना कोण नाही, अशीच मैत्रीण आहे सोनूची, हरी अडखळत म्हणाला. झालं, आता खरं सांग, साहिल म्हणाला. हरी तुला साधं खोटं बोलता येत नाही, सोनू म्हणाली. भांड तू, भांडून घे. नाही, आधी तू भांडून घे, हा नंतर मारेल, आधी तूच मार मला, हरी वैतागत सोनूला म्हणाला. झालं का तुमचं, आता सांग, ही कोण आहे तुमच्यासोबत मुलगी, साहिल म्हणाला. ही गायत्री आहे, सोनू म्हणाली. गायत्री म्हणजे स्वराची बहीण, साहिल म्हणाला. हो, हरी आणि सोनू दोघं एकत्रच म्हणाले. ही स्वराची बहीण गायत्री आहे. मग तर मस्त काम झालं, तशी साला हा नक्षा काय कामाचा नाही, आता तूच घेऊन चल आम्हाला त्या गुफापर्यंत, साहिल म्हणाला. साहिल गायत्रीला बघून आनंदित झाला. नाही, आम्ही परत कुठे, नाही, हरी म्हणाला. गायत्री काहीच बोलत नव्हती. तेच सोनूला सुचत नव्हतं की काय करावं. सोनू सारखं मनातल्या मनात स्वराला आठवत होती, पण स्वरा काय माहीत कुठे गायब झाली होती. चला म्हणत साहिलची माणसं त्यांना पुढे ढकलायला लागली. बंदुकीचा धाक दाखवून ते त्यांना पुढे ढकलायला लागले. हरी ताई कुठे आहे, गायत्री हळूच हरीला विचारत होती. बघितलं, तुझ्या ताईला नेहमी असंच फसवते मला, ती नेहमी असंच करते, हरी म्हणाला. हे खुसूरफुसूर बंद करा बरं तुमची, साहिल त्यांना ओरडत म्हणाला. देवा, काय चाललंय, नाही म्हणजे एकदाचं ठरव की काय करायचं आहे तुला माझ्यासोबत, एकतर इतक्या मुश्किलने तिथून आम्ही सुटून आलो होतो आणि आता हा परत तिथंच घेऊन चाललाय, हरी मनातच बोलला. साहिल त्यांना जबरदस्ती त्या गुफावर घेऊन गेला. गुफ्याच्या आतमध्ये गेल्यानंतर साहिलने पाहिलं की तिथे बॉक्सेसमध्ये भरभरून सोनं होतं. साहिल तर ते सोनं बघून वेडाच झाला. पण तेव्हाच तस्करीवाले तिथे पोचले. साहिल आणि त्या गुंडांची मतभेद झाली आणि ते लोक एकमेकांना त्या सोन्यासाठी भांडत होते. तेव्हाची वेळ पाहून सोनू, गायत्री आणि हरी तिथून पळून गेले. पुढे आल्यावर हरीला स्वरा दिसली. तू आत्ता आलीस, तू काय मागच्या जन्माला पोलीसवाली होतीस का गं, नेहमी उशिरा येते, हरी तिला म्हणाला. हरी चल, धाव, फटाफट, बोलत काय बसला आहेस तू, धाव, सोनू त्याला म्हणाली. लवकर, आपल्याला निघायला हवं. हां, हरी परत धावायला लागला. गायत्री आणि सोनू पण हरीच्या मागे धावत होते आणि ते लोक वनाच्या बाहेर रस्त्यावर पोचले. हरी, आता सगळ्यात आधी गायत्रीला पोलीसकडे घेऊन जा आणि इथे काय काय चाललंय आहे ते सगळं नीट सांगून पोलिसांना इथे घेऊन ये, स्वरा हरीला म्हणाली. हो, तेच करतो,
हरीसुद्धा म्हणाला. सगळे धावत धावत बाहेर निघाले होते. हरी तिथून गायत्री आणि सोनूला दोघांना घेऊन तिकडच्या लोकल पोलीस स्टेशनला पोहोचला आणि त्यांनी त्या सोन्याच्या तस्करीबद्दल सगळी माहिती पोलिसांना सांगितली. पोलीस पटकन त्या गुफावर आली हरीसोबत. तिथे येऊन बघितलं तर ते लोक सगळे खाली पडले होते. त्यांच्यापैकी काय लोक मारामारी करताना मेली आणि जे लोक जिवंत होते त्यांना पोलिसांनी पकडलं. साहिलला पण मात्र त्यांनी जिवंत पकडलं. गुफेतलं सगळं सोनं पोलिसांनी जप्त करून टाकलं. तेही नाही, कारवाईनंतर पोलिसांना खात्री झाली की वन विभागातले काही उच्च अधिकारी पण त्या तस्करीमध्ये सामील होते. पोलिसांनी त्यांच्यावर पण अटक केली, त्यांनाही अटक केली. सगळं आता आधीसारखं झालं होतं. गायत्री हरी आणि सोनूसोबत मुंबईला परत आली. गायत्रीची बहीण स्वरा जिवंत नव्हती, पण तिला सोनूच्या रूपात एक नवीन बहीण भेटली होती. सोनू गायत्रीला तेवढंच लाड करायची आणि हरी पण. स्वरा अजून पण आहे तशीच आहे. अजून पण स्वरा हरीला कधी कधी झोपू देत नाही, खूप हैराण करते. स्वराला नुसतीच मज्जा येते जेव्हा हरी चिडतो. हरीला पण आता सवय झाली आहे या सगळ्याची. हरीला आता स्वराची भीती वाटत नाही. हो, पण सोनूची भीती मात्र त्याला अजूनही वाटते. तो अजूनही सोनूला घाबरतो. धन्यवाद. हॅप्पी एंडिंग. तर मित्रमैत्रिणींनो, मागची ही कथा थोडीशी निराशाजनक होती, त्यामुळे या कथेचा हॅप्पी एंडिंग झालेली कथा मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. जर कथा आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच कथा आवडली असल्यास कथेला जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन असे लगेचच मिळत राहतील. पुन्हा भेटूया नवीन आणि छानशी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.